भाऊ काय म्हणता? सचिन पुन्हा शिवसेनेमध्ये बच्चू कडू आलेले आहेत. शिवसेनेवर आले याचा आम्हाला आनंद आहे. कुठच्या शिवसेनेवर आले ते नंतर बोल. पायऱ्यांवरती आंदोलन करत आहे. पायऱ्यांवरती सातत्याने आंदोलन सहकारी राहिलेले आहेत आणि विशेषतः चळवळीतला एक कार्यकर्ता विधान परिषद मध्ये येतोय. आता निश्चितपणे सुखद आनंद आहे, कारण त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, मग दिव्यांग असतील किंवा कष्टकरी असेल, आता एक बुलंद आवाज परिषद मध्ये आम्हाला ऐकायला मिळेल, या गोष्टीचा आनंद आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बच्चू कडूजी, काय सांगाल एकंदरीत विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे. कालपर्यंत बच्चू कडू म्हणत होते की माझे प्रश्न आहेत ते मांडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण विचार कबूल केले ना. कालच आत्ताच नंदनवनला त्यांनी कबूल केलं का सगळे मुद्दे आम्ही ते वाचले, स्वीकारले, त्या सहित आम्ही त्यांना स्वीकारलेला आहे. त्याच्यानं आम्ही पहिलेच म्हटलं का हुद्द्यासोबत मुद्दा महत्वाचा आहे आणि मुद्दा हा चर्चेला आणू, शिवसेनेची ताकद त्या मुद्द्यासाठी उभी करू आणि अधिक एक नवीन वाटचाल मला वाटतं या निमित्तानं नवीन राजकीय वाटचाल आम्ही सुरू करतोय. बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिकच होते, त्यानंतर प्रहार संघटना, आता पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बच्चू कडू प्रवेश करतात. काय सांगाल या बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर? मला याचा आनंद आहे का शिवसेना टू शिवसेना, मधात कुठला पक्ष आला नाही, हा आनंद आहे. काय सांगाल बदल काय झालाय शिवसेनेमध्ये, आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करता? खरं तर शिंदे साहेबांनी जो धुरा सांभाळला त्याच्यानंतर झालेला बदल बराच काही आहे. त्यांच्यामुळे आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं, कर्जमाफीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला, हे फार महत्वाचं आहे. आता कशा प्रकारे शिवसेनेसाठी कामकाज करणार तुम्ही, कारण आता कशा प्रकारे शिवसेने आताच सगळं विचार, आताच तर मला अजून तर पूर्ण आमदारच झालो नाही, आता काम करू. शेवटचा प्रश्न, तुमचे जे काय प्रश्न आहेत, तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदेनी ते मान्य केलेले आहेत, मात्र याच पायऱ्यांवरती बच्चू कडू हे आंदोलन करत होते. आता तेच आंदोलन असेल, तोच आवाज असेल, बच्चू कडूंचा कायम राहणार? कसं आहे, सगळ्याच गोष्टी लढाया लढून जिंकल्या जात नाही, काही तह करावं लागतं, काही चर्चेतून सोडावं लागतं. तो सगळा प्रयत्न करू. बच्चू कडूंवरती कोणता दबाव होता? दबाव माझ्यावर. सचिन भाऊ काय म्हणता? सचिन पुन्हा शिवसेनेमध्ये बच्चू कडू आलेले आहेत. शिवसेनेवर आले याचा आम्हाला आनंद आहे. कुठच्या शिवसेनेवर आले ते नंतर बोल. पायऱ्यांवरती आंदोलन करत आहे. पायऱ्यांवरती सातत्याने आंदोलन. सहकारी राहिलेले आहेत आणि विशेषतः चळवळीतला एक कार्यकर्ता विधान परिषद मध्ये येतोय. आता निश्चितपणे सुखद आनंद आहे, कारण त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, मग दिव्यांग असतील किंवा कष्टकरी असेल, आता एक बुलंद आवाज परिषद मध्ये आम्हाला ऐकायला मिळेल, या गोष्टीचा आनंद आहे. सचिन भाऊ क्या पार्टी थोड्या ध्वस्त आहे ना. तर आपण पाहतो या ठिकाणी बच्चू कडू यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. सचिन नाईर यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा ज्या त्या दिलेल्या आहेत. शिवसेना एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये बच्चू कडू यापूर्वी होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत विधान परिषदेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो त्यांनी भरलेला आहे. त्यामुळे आता एकंदरीत काँग्रेस उमेदवार देणार होतं, मात्र त्यांनी उमेदवारी अखेर जी आहे ती मागे घेतलेली आहे आणि आता 9चे ज्या जागा रिक्त होत्या त्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी अर्ज दाखल झालेले. त्यामुळे आता नेमकं ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या वाटचालीकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता एकंदरीत काय या सगळ्यामध्ये घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.